Hello guys, welcome to my YouTube channel Unique Learning Point 781. Today we are going to learn how to make or recognize simple future tense. साधा भविष्यकाळ कसा तयार करायचा किंवा साध्या भविष्यकाळाचं वाक्य कसं तयार करायचं किंवा कसं ओळखायचं हे आज आपण शिकूया. सो लेट स्टार्ट. The simple future tense is proved by putting shall or will after the subject and the first form of the verb. कर्त्यापुढे शाल किंवा विल ठेवल्याने व त्यापुढे क्रियापदाचं पहिलं रूप ठेवल्याने साधा भविष्यकाळ सिद्ध होतो. सिंपल फ्युचर टेन्स तयार होतो. टेक शाल आफ्टर वी अँड आय अँड विल आफ्टर द रेस्ट. शाल कधी घ्यावं तर वी आणि आय किंवा वी यांच्या पुढे शाल घ्यावे व इतर कर्त्यापुढे विल ठेवावे. लाईक जसे की आय शॅल प्ले क्रिकेट. आयच्या पुढं काय आलं? शाल. आय शॅल प्ले क्रिकेट. क्रियापद काय इथं? वर्ब प्ले आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय? क्रिकेट. आय शॅल प्ले क्रिकेट क्रियापदाचं पहिलं रूपच आहे. म्हणजेच काय त्याचा अर्थ? मी क्रिकेट खेळ. नेक्स्ट, सी हिअर इज येस नो क्वेश्चन. हाऊ टू मेक येस नो क्वेश्चन्स इन सिम्पल फ्युचर टेन्स. येस नो क्वेश्चन्स कसे सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळात कसे तयार करायचे हे आपण शिकूया. येस नो क्वेश्चन शुड बी टेकन ॲट द बिगिनिंग ऑफ शाल ऑर विल. येस नो क्वेश्चन्स बनवताना शाल आणि विल वाक्याच्या आरंभी घ्यावे. लाईक जसे की शाल आय प्ले क्रिकेट. सेकंड, विल ही प्ले फुटबॉल. नेक्स्ट आहे, when making WH questions, the above interrogative structure should include where, why first, but in the case of what, object, cricket or football should be filtered. इथं काय सांगितलं आहे की WH क्वेश्चन्स बनवताना वरील जे प्रश्नवाचक रचना तयार केलेली आहे या प्रश्नवाचक रचनेच्या अगोदर व्हेअर, व्हाय घ्यावे. परंतु बट इन द केस ऑफ वॉट, परंतु वॉटच्या बाबतीत जो ऑब्जेक्ट आलेला आहे जसे की क्रिकेट आणि फुटबॉल शुड बी फिल्टर म्हणजेच की गाळावे. इन सिम्पल फ्युचर टेन्स साध्या भविष्यकाळचं वाक्य बनवताना क्रिकेट व्हॉटच्या बाबतीत काय करायचे? क्रिकेट आणि फुटबॉल हे जे ऑब्जेक्ट आलेले ते गाळायला पाहिजेत. हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ WH क्वेश्चन्स. फर्स्ट, वेअर शॅल आय प्ले क्रिकेट. वाय विल ही प्ले फुटबॉल. बट इन द केस ऑफ व्हॉट. हिअर आर टू क्वेश्चन्स ऑफ वेअर अँड वाय. इथं वेअर आणि वायचे दोन क्वेश्चन्स आहेत. पण वॉटच्या बाबतीत काय सांगितलं होतं आता की क्रिकेट आणि फुटबॉल गाळायला पाहिजे. म्हणून इथं काय केलं? इन थर्ड सेंटेन्स व्हॉट विल ही प्ले. इथं काय केलं? ऑब्जेक्ट आहे का काही? क्रिकेट फुटबॉल नाही. म्हणून वॉटच्या बाबतीमध्ये क्रिकेट आणि फुटबॉल इथं गाळलेलं आहे. नेक्स्ट, सम एक्झाम्पल्स ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स. Here are some examples of simple future tense. I shall go there. She will cook dinner. We shall play football. Jack will fetch water. Will you come soon? Shreya will give me milk. John will fix nut bolt. I shall wash floor. What will he eat? They will sing song.